नमस्कार श्रोते हो. सर्व दत्तभक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 5वा आपण श्रवण केलात. या व्हिडिओत अध्याय 6वा आपण श्रवण करावा ही विनंती. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 6वा नरसावधानी व श्रीपाद संवाद. नरसावधानी मृत्युमुखातून बाहेर पडल्यावर त्यांची आर्थिक स्थिती खालावली. श्रीपादांशी बोलावे म्हणून ते त्यांच्या आजोबांच्या घरी गेले. तेथे त्यांना श्रीपाद नरसिंहवर्मांच्या खांद्यावर खेळताना दिसले. एकाच वेळी ते श्रेष्ठींच्या, वर्मांच्या व आजोबांच्या घरी होते. लोकनिंदेने पीडित होऊन भ्रमिष्ठासारखे नरसावधानी घरी आले. त्यांची पत्नी देवघरात गेली असता तेथे श्रीपाद दिसले. त्यांना भोजनाचा आग्रह करता ते म्हणाले, काल कर्म आणि कारण यांचा एकाच वेळी संयोग झाल्यास अलभ्य लाभ होतात. मी पुढच्या जन्मी तुमच्या घरी अवश्य भोजन घेईन, असे वचन श्रीपादांनी त्यांना दिले. श्रीपाद नरसावधानी संवाद. प्रश्न: तू कोण आहेस? उत्तर: अणुरेणूतील विद्यमान शक्ती, मातृपितृस्वरूप व सकल सृष्टीचा गुरुस्वरूप मीच आहे. प्रश्न: तू दत्तप्रभूंचा अवतार आहेस का? उत्तर: मी दत्तच आहे. मी निराकार व निर्गुण आहे. प्रश्न: म्हणजे तुला आकार व गुण नाही? उत्तर: सगुण निर्गुण, साकार निराकार यांचा आधार मीच व त्याही पलीकडे मीच आहे. प्रश्न: सर्वस्व तूच असताना प्राणीमात्रांना दुःख का? उत्तर: जोपर्यंत तुझ्यात कर्तृत्व भावना आहे तोपर्यंत सुखदुःखातून सुटका नाही. तुझ्यातला तू नष्ट होऊन मी उच्च दशेत असेल तेव्हा द्वंद्वातून सुटका होऊन तू सुखसंपन्न होशील. प्रश्न: जीव परमात्मा यात खरे काय? उत्तर: तू केवळ निमित्त मात्र आहेस. मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष. मोहक्षयाने तू मोक्षसिद्धी पावशील. माझ्यातील सर्व शक्ती तुझ्याद्वारे अभिव्यक्त होताना आनंदाची प्राप्ती होईल. कर्तृत्व भावना नाहीशी झाल्यावर तुझ्यात तू नसून मी असतो म्हणून अद्वैत स्थितीत मोक्षप्राप्ती होते. प्रश्न: तू अवधूत आहेस का? उत्तर: नाही. मी ब्रह्म असून सर्वांतर्यामी आहे. समस्त बंधनातून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन आहेत. तू परत जन्म घे अशी आज्ञा झाल्यास त्यांना जन्म घेणे भाग आहे. प्रश्न: बीजास भाजल्याने बीज पुन्हा अंकुरित होत नाही, तसेच ब्रह्ममय झालेले जीव परत जन्म कसे घेतील? उत्तर: भाजलेल्या बीजांना पुन्हा अंकुरित करणे सृष्टीकर्त्याचे शक्ती सामर्थ्य आहे. आपल्या संकल्प मात्राने सृजन करण्याचे शक्ती सामर्थ्य असलेल्या प्रभूस आवश्यकतेनुसार सृष्टीधर्मात बदल करणे सहज शक्य आहे. प्रश्न: तू माझ्या दारिद्र्याचे हरण का करू शकत नाहीस? उत्तर: अवश्य करीन, पण पुढील जन्मी. तुझ्या मनातील मालिन्य दूर करण्यास हा जन्म पुरणार नाही. तुझ्या पुण्याचा भाग काढून तुला आयुष्य दिले. पाप अधिक असल्याने दारिद्र्य भोगावे लागेल, पण 2 वेळेचे अन्न मिळेल
असा आशीर्वाद मी देतो. प्रश्न: तुमच्या आजोबांनी वैश्यांना उपनयनाचा अधिकार दिला, तो चूक नाही का? उत्तर: त्यांच्या निर्णयात खोट काढणाऱ्या तुझी जिव्हा छाटायला हवी. ते साक्षात भास्कराचार्य होते. माझे वरदहस्त वंशोवंशी त्यांच्यावर असतील. श्रीपादांचे अभय. शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा न करावे यावर मीमांसा होत असेल तर निर्मल अंतःकरण असलेल्या सत्पुरुषाचे म्हणणे वेदवाक्य समान असते. माझ्यात देवतांचे अंश आहेत, तसेच राक्षसांचे पण आहेत. अनन्य शरणागत भक्ताचे हात मी सोडत नाही. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. प्रत्येक जीव पापपुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो. प्रश्न: दत्त म्हणजे कोण? उत्तर: दत्ततत्व अनुभवायचे असेल तर लक्ष वेळा जन्म घेतले पाहिजेत. श्रीपाद म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्यापलेले एकमेव तत्व मीच. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर. जे कोणी दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात, तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. तुला मी आयुष्य दिले, दत्तध्यानी असू दे. या जन्मी माझ्या पादुकांना स्पर्श करण्याचे महापुण्य तुला नाही. कोटी ब्रह्मांडांचे सृजन, रक्षण व लय करणारा एकैक प्रभू असा मी माझ्या वरदहस्तांनी तुला आशीर्वाद देतो. महाभयंकर ध्वनीने श्रीचरणाचे शरीरातील अणु परमाणु विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. दत्तावताराचे वर्णन. आपल्या 10 इंद्रियांवर मनाचा ताबा असतो. मन हे आहारापासून बनते. मानवाने आहाराविषयी सावध असावे. समाधीस्थ योग्यास आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीत लीन पावते. श्री दत्तप्रभू हे भोग व मोक्षाचे दाते आहेत. त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे. श्रीपाद प्रभू जन्मसमयी ज्योती स्वरूप होते. ते त्रैमूर्तीचे संयुक्त रूप नसून अतीत असलेले विशिष्ट तत्व होते. म्हणूनच त्या त्रैमूर्तीस अतीत असलेले चतुर्थ तत्व सुचवण्यास श्रीपादांनी गणेश चतुर्थीस अवतार घेतला. सकल अमंगळाचे हरण करून शुभमंगलत्व प्रदान करण्यासाठी चित्रा नक्षत्रात जन्म घेतला. ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत असल्याने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती. श्री दत्तप्रभूंपासूनच 3 कोटी देव व त्यांच्यापासून 33 कोटी देवता उत्पन्न झाल्या. म्हणून केवळ दत्तस्मरणाने सकल देवतांच्या स्मरणाचे फळ प्राप्त होते. ब्राह्मणाने ब्रह्मज्ञानासाठी जीवन घालविले तरच तो सद्ब्राह्मण म्हणवितो. मनुष्याच्या शरीरातील जीवनकणात बदल होतो. जुन्या जीवनकणांचा नाश होऊन नूतन जीवनकणांचे सृजन होते. याची मनुष्यास कल्पना येत नाही. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 6 समाप्त.